रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 24 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या विठ्ठलाच्या अनन्य भक्त होत्या. या अभंगात त्या पंढरीच्या विठ्ठलाचे अत्यंत प्रेमळ, सुंदर आणि जिव्हाळ्याचे वर्णन करतात. त्या विठ्ठल हा केवळ देव वाटत नाही, तर तो त्यांच्या आपल्या जिवलग, प्रेमळ आणि भक्तांची काळजी घेणारा सखा वाटतो. भक्तीच्या परमोच्च अवस्थेत भक्त आणि भगवान यामध्ये कोणताही दुरावा राहत नाही. या अभंगात जनाबाईच्या मनातील तेच प्रेम, वात्सल्य आणि भक्तिभाव व्यक्त झाला आहे. तर चला अभंग पाहूया. अनंत लावण्याची शोभा, तो हा विटेवरी उभा. पितांबर माल गाठी, भाविकांसी घाली मिठी. त्याचे पाय चुरी हाते, कष्टलीस माझे माते. आवडी बोले त्यासी, चला जाऊ एकांतासी. ऐसा ब्रह्माचा पुतळा, दासी जनी पाहे डोळा. अनंत लावण्याची शोभा, तो हा विटेवरी उभा. जनाबाई म्हणतात, हा विठ्ठल अनंत सौंदर्याने भरलेला आहे. त्याचे रूप इतके सुंदर, तेजस्वी आणि मोहक आहे की त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येतच नाही. जगातील सर्व सौंदर्य एकत्र केले तरी त्याचा रूपापुढे फिके पडेल. तोच परमेश्वर भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात विटेवर उभा आहे. विश्वाचा अधिपती असूनही तो आपल्या भक्तांसाठी सहज उपलब्ध झाला आहे. देवाचे हे रूप भक्ताला प्रेम, शांती आणि आनंद देणारे आहे. पितांबर माल गाठी, भाविकांसी घाली मिठी. विठ्ठलाने अंगावर पिवळा पितांबर नेसला आहे आणि गळ्यात सुंदर फुलांच्या माळा घातल्या आहेत. त्याचे रूप अनंत आकर्षण आणि मंगलमय दिसते. परंतु जनाबाई केवळ त्यांच्या बाह्य सौंदर्याचे वर्णन करत नाहीत, तर त्या म्हणतात की हा विठ्ठल भाविकांना मिठी मारतो. याचा अर्थ तो आपल्या भक्तांना प्रेमाने जवळ घेतो. भक्तांच्या मनातील दुःख, भीती आणि चिंता दूर करून त्याला आधार देतो. देव आणि भक्त यांचे नाते हे प्रेमाचे आहे. भक्त जर खऱ्या मनाने देवाकडे गेला तर देव त्याला दूर ठेवत नाही. तो त्याला आपल्या कुशीत घेतो. भाविकांसी घाली मिठी या शब्दात विठ्ठलाची करुणा, प्रेम आणि भक्त वात्सल्य दिसून येते. त्याचे पाय चुरी हाते, कष्टलीस माझे माते. जनाबाई इतक्या प्रेमाने विठ्ठलाशी बोलतात की त्या त्यांच्या चरणाची सेवा करीत आहे असे चित्र येथे दिसते. पाय चुरी म्हणजे पाय दाबणे किंवा चरण सेवा करणे. त्या प्रेमाने म्हणतात, माझ्या माते तू खूप कष्टलीस. येथे विठ्ठलाला माते असे संबोधले आहे. देव हा केवळ पिता नसून तर माता देखील आहे. आई जशी आपल्या मुलासाठी अहोरात्र कष्ट करते, त्याचप्रमाणे परमेश्वरी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी सदैव धडपडत असतो. जनाबाईच्या मनात देवाबद्दल इतके प्रेम आहे की त्यांना देवाचीच काळजी वाटते. भक्तीची ही अत्यंत उच्च अवस्था आहे. सामान्य भक्त देवाकडे मदत मागतो, पण इथे भक्त देवाच्या सेवेसाठी तत्पर आहे. आवडी बोले त्यासी, चला जाऊ एकांतासी. जनाबाई विठ्ठलाशी प्रेमाने बोलतात. त्यांना त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायचा आहे, म्हणून त्या म्हणतात, चला आपण एकांतात जाऊ. एकांत म्हणजे केवळ लोकांपासून दूर जाणे नव्हे. येथे एकांताचा अर्थ आहे मनातील सर्व विकार, चिंता, अहंकार आणि संसारातील गोंधळ दूर करून देवाशी एकरूप होणं. त्याला म्हणतात एकांत. भक्ताला जेव्हा देवाचे खरे प्रेम लाभते, तेव्हा त्याला देवाशिवाय दुसरे काहीही प्रिय वाटत नाही. त्याला देवांशी संवाद साधण्यातच आनंद मिळतो. जनाबाईची ही अवस्था आहे. त्यांना
विठ्ठलाशी एकांतात प्रेमाच्या, भक्तीच्या आणि आत्मज्ञानाच्या गोष्टी करायच्या आहेत. ऐसा ब्रह्माचा पुतळा दासीजनी पाहे डोळा. ब्रह्मियाचा पुतळा म्हणजे साक्षात परब्रह्माची मूर्ती स्वरूप, जो निराकार निर्गुण परमात्मा आहे. तोच भक्ताच्या प्रेमासाठी सकार रूप धारण करून विठ्ठल म्हणून उभा आहे. जनाबाई म्हणतात की असा परमेश्वर मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. हे केवळ बाह्य दर्शन नाही, तर हे भक्तीमुळे प्राप्त झालेले अंतर्मनातील दिव्य दर्शन आहे. दासीजनी हा शब्द त्यांच्या नम्रतेचे प्रतीक आहे. त्या स्वतःला विठ्ठलाची दासी समजतात. इतक्या मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीनंतर त्यांचा अहंकार नाही, त्या नम्रपणे सांगतात की मला माझ्या प्रभूंचे दर्शन झाले आहे. या अभंगात जनाबाई विठ्ठलाचे रूप, त्यांचे भक्तीवरील प्रेम आणि स्वतःचा भक्तिभाव यांचे सुंदर वर्णन केले आहे. विठ्ठल हा अनंत सौंदर्याचा सागर आहे. तो भक्तांना प्रेमाने जवळ घेतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आध्यात्मिक आनंद देतो. जनाबाईची भक्ती इतकी उत्कृष्ट आहे की त्या विठ्ठलाची सेवा करतात, त्यांच्याशी प्रेमाने बोलतात आणि त्यांना आपल्या जवळच्या नात्यात अनुभवतात. शेवटी त्यांना विठ्ठलामध्येच साक्षात परब्रह्माचे दर्शन घडते. या अभंगातून आपल्याला संदेश मिळतो की निष्कपट प्रेम, नम्रता आणि अखंड भक्ती यामुळे परमेश्वराचे खरे दर्शन होते. देव भक्तांपासून दूर नसतो, तर प्रेमाने त्यांना मिठी मारण्यासाठी सदैव तयार असतो. रामकृष्ण हरी.